आता आपण आपल्या पुढच्या अभ्यासासाठी प्रयत्न करू की आता जे आपण प्रकरण वाचणार आहोत, पुरुष आणि प्रकृती. पान नंबर 79. सद्गुरु पैमावली मातोश्री माईना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्साधक आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. संत मीराबाईंची एक गोष्ट आहे. त्या एकदा एका ब्रह्मचारी संतांना भेटायला गेल्या होत्या. तेव्हा त्यांना कळले की ते संत स्त्रियांना भेटत नाहीत. तेव्हा मीराबाईंनी निरोप पाठवला, मला फक्त एकच पुरुष माहिती आहे, बाकीचे तर सर्व स्त्रियाच आहेत. ते वाक्य ऐकल्यावर ते संत मीराबाईंना भेटायला धावत आले आणि त्यांनी मीराबाईंची क्षमा मागितली. परमार्थामध्ये पुरुष म्हणजे स्वरूप, जे सर्व रूपांना सांभाळते. सर्व रूपे ही प्रकृती आणि पुरुष म्हणजे स्वरूप. हा अर्थ मीराबाईंना सांगायचा होता. पुरुष आणि प्रकृती ह्याकडे पाहण्याची जी दृष्टी आहे, त्या दृष्टीमध्ये अनेक लोकांचा गोंधळ होतो. अहम ब्रह्मास्मी म्हणणारा एखादा साधक आहे आणि त्याने जर अनुभवाशिवाय मी ब्रह्म म्हणजे स्वरूप आहे असे म्हटले तर लाटेने मी समुद्र आहे असे म्हणण्यासारखे होईल. लाट म्हणजे समुद्र नाही. रूप म्हटले की मर्यादा आली, स्वरूप म्हटले की ते अमर्याद. स्वरूपभावातून सर्व रूपे स्वरूपच आहेत. फक्त किरणांकडे पाहिलं तर किरण सूर्य नाही, पण सूर्याकडून किरणांकडे पाहिलं तर सर्व किरणे मिळून सूर्यच आहे. स्वरूपभावातून पाहणे अद्वैत भाव, तर देहभावातून पाहणे हा द्वैत भाव. देव भक्त असे द्वैत. याचा अर्थ भक्त आणि साधक देहभावातून देव आणि मी वेगळे समजतो, तो द्वैत भाव. भक्तीमध्ये वेगळेपण नसते, शरणागती असते. केवळ देवच आहे असा भाव असतो, हा अद्वैत भाव. आता हा अद्वैत भाव म्हटल्यानंतर इथे परत आपण म्हणतो केवळ देवच आहे म्हणायचं, मी कसं म्हणायचं असा प्रश्न येतो. की आपण आहोत, आपण जे आहोत ते आपलं अस्तित्व आहे, ती आपण जाणीव आहोत हे जरी कळलं तरी ही जाणीव पुन्हा त्या चैतन्य स्वरूपाचं एक सूक्ष्म अंग आहे. एवढं मोठं ब्रह्मांडाला व्यापून असलेले हे चैतन्य स्वरूप आणि देहाच्यातून प्रकट झालेली ही जाणीव त्याच स्फुरण आहे. पण ह्या जाणीवेला स्वतंत्रपणे विचार कर्म करण्याची जी स्वातंत्र्य आहे, त्यावेळेला ही जाणीव देहभावातून सर्वसाधारणपणे मी देह ह्या भावातून कार्य करते. सद्गुरु कृपेने ही जाणीव आहे कळल्यानंतर ही जाणीव सुद्धा त्या अनंत स्वरूपाच्या अपेक्षेत एक कण आहे आणि ही जाणीव ह्या जाणीवेला असायला पाहिजे. जोपर्यंत ते चैतन्य स्वरूप आणि मी हा जो भाव आहे तोपर्यंत ते अपूर्णत्व आहे. असं मी गेल्या वेळा म्हटलं तुम्हाला लक्षात, की अपूर्णत्व का आपल्याला आधाराची आवश्यकता वाटते. प्रत्येक ठिकाणी जरा काय झालं की आधार हवा असतो. आणि जेव्हा ही जाणीव चैतन्य स्वरूपाचं अंग आहे म्हणजे चैतन्य स्वरूपाची आहे हा बोध होतो, तेव्हा तिथे त्या जाणीवेचा त्या पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल सुरू होते. त्याला म्हणतात भक्ती. म्हणून जोपर्यंत त्या चैतन्य स्वरूपाचंच आपण अंग आहोत असं म्हणता ते चैतन्य स्वरूपच या देहातून प्रगट आहे. मग ते तू पण नाही आणि मी पण नाही आहे, ते एकच तत्व जे आपण म्हणतो ते आहे. म्हणून ही प्रोसेस आहे. भक्ती ही प्रोसेस असते. एकदम झालं आणि भक्ती झाली असं नाही होत. ती स्टेप बाय स्टेप त्याच्यामध्ये परिवर्तन होत जातं. आणि म्हणून आपण भक्त आहोत आणि सद्गुरु स्वरूप हा देव आहे. आपण देवाचे आहोत ही पहिली भक्ती. आपण देवाचे आहोत, माझा देव नाही. आपण उलट होतो, माझा सद्गुरू आहे. सद्गुरूंचे आपण आहोत. म्हणजे इथे माझा म्हटलं की आसक्ती आली, अहंकार आला, सगळं आला. आपण सद्गुरूंचे आहोत म्हटलं की शरणागती आली. म्हणजे मी सद्गुरूंचा म्हटलं तरी मी म्हणताना ही मी सद्गुरूंचं अंग आहे, इथे नम्रता असली पाहिजे. तिथे अहंकार आपल्याकडे नकळत येतो. म्हणून आपण सद्गुरूंचे आहोत, सद्गुरूंचे शिष्य आहोत किंवा सद्गुरूंचं अंग आहोत, सद्गुरूंचे रूप आहोत. या भावामध्ये जितके आपण राहायला लागू तितके आपण आपली भक्ती अधिक पूर्णत्वाच्या दिशेने जायला लागेल.
म्हणून इथे भक्ती, देव आणि भक्त म्हणताना देहभावात असल्यामुळे देव वेगळा आणि मी वेगळा हे सहज भावना येणारच. ज्या देव आपण म्हणतो की परंपरेने जेव्हा परमेश्वर देव म्हणतो तो देव वेगळा असतो आपल्यासाठी, आणि आपण त्याला शरणागत व्हायला पाहिजे, त्याला नमस्कार केला पाहिजे, पूजा अर्चा केली पाहिजे. हे जर आपल्याला काय येतं की त्याने आपल्याला द्यावं म्हणून त्याच्याकडनं आपल्याला मिळालं पाहिजे, त्याच्याकडनं हे सगळं मिळालं पाहिजे, ही जी भावना असते त्याला आपण भक्ती म्हणतो. पारंपरिक पद्धती ज्ञानपूर्वक भक्तीमध्ये मी देवाचं अंग आहे हे मला माहिती आहे, भक्ताला माहिती मी त्याचंच अंग आहे, पण देहातून ही जाणीव जोपर्यंत आहे तोपर्यंत त्या जाणीव देहाच्या मर्यादा सांभाळायला लागणार आहे. पण त्या जाणीवेकडे मात्र भाव, जितकं सद्गुरूंशी शरणागती होत होत आपण सद्गुरूंचे म्हणता सद्गुरूंशिवाय आपलं जीवनच नाही ह्या भावात जेव्हा शिष्य जातो अभ्यासाने, तेव्हा तो अद्वैत भाव झाला. मग तिथे सद्गुरू आणि हे सद्गुरूंच्यामुळे हे जीवन चाललेलं आहे. इथे 100% जेव्हा साधकाची खात्री होते, तो भाव त्याकडे 100% होतो, तेव्हा त्याची भक्ती पूर्णत्वाच्या दिशेने जाते. की शेवटी सद्गुरूच आहे, दुसरं काहीच नाही, की चैतन्यच आहे, दुसरं काहीच नाही. हा सहज भाव जेव्हा होतो तेव्हा ती भक्ती पूर्णत्वाला पोहोचली. हा त्याचा देवभक्त असे द्वैत. याचा अर्थ भक्त किंवा साधक देहभावातून देव आणि मी वेगळे समजतो, तो द्वैत भाव. भक्तीमध्ये वेगळेपण नसते, शरणागती असते, केवळ देवच आहे असा भाव असतो, हा द्वैत भाव. मानवी जीवनाच्या अपेक्षेत शरीर ही प्रकृती आणि दिव्य जाणीव हा पुरुष होय. पुरुष म्हणजे दिव्य स्वरूप. ह्या स्वरूपाला सगुण साकारात आत्मज्ञानी संत किंवा सद्गुरू ह्या रूपात पाहता येतं. म्हणून चैतन्य स्वरूपाला पाहायचं म्हणजे सद्गुरूंना पाहायचं. असं आता सद्गुरूंना पाहायचं म्हणजे तिथे आत्मज्ञानी सद्गुरू हवेत, त्यांच्याकडे असलेली तळमळ. सद्गुरू कोणाला म्हणायचं याचं आपल्या ग्रंथामध्ये लिहून ठेवलेलं आहे. कोणाला आठवतं? पहिली नाही, पहिलं काय पाहिजे? पहिला आत्मज्ञानी असलं पाहिजे, निरपेक्ष असलं पाहिजे, तळमळ पाहिजे, आणि साधना देण्याची कुवत त्यांच्याकडे असली पाहिजे. आणि 5वा पॉइंट राहिला, अजून 5वा पॉइंट राहिला. चंदनासारखा ते त्यांचा देह शिष्यासाठी झिजवतात. तिथे त्यांना वेगळेपण नसल्यामुळे शिष्याचं भलं कसं होईल ह्याची तळमळ त्यांना असते. प्रपंचात कोणाला अशी तळमळ नसते. इथे सद्गुरू म्हणजे आपण कालच ऐकले याज्ञवल्क्य, आपण स्वतःवर प्रेम करतो मग इतरांवर प्रेम. सद्गुरू स्वतःहून सर्वांवर प्रेमच करत असतो. तो स्वतः नसतो आणि तो सर्व स्वतः असतो, त्यामुळे सर्वांवर त्याचं प्रेम असतं. हा त्याचा फरक. चंदन झिजवलं तर सुगंध येतो, तसं सद्गुरूच्या ज्ञानातून हा ज्ञानाचा प्रकाश बहरतो. हा तिथे त्याचा अर्थ. मानवी जीवनाच्या अपेक्षेत शरीर ही प्रकृती, म्हणजे प्रकृती म्हणजे निसर्गतः जे निर्माण झालंय त्याला प्रकृती म्हणतात. ही जे पंचमहातत्वापासून ही प्रकृती सुरू झाली. प्रकृती सुरुवात कुठे? आकाशतत्व, वायुतत्व ही प्रकृती आहे. म्हणजे ज्याला भूताकाश पण, दुसरा बाजूला भूताकाश पण, म्हणजे प्रकृती आहे ही पंचमहातत्व. आणि महातत्वातून जे निर्माण झालंय ती सगळी प्रकृती. म्हणून मानवी जीवनाच्या अपेक्षा शरीर ही प्रकृती आहे आणि दिव्य जाणीव हा पुरुष आहे. पुरुष म्हणजे स्वरूप. ह्याच स्वरूपाला सगुण साकारात आत्मज्ञानी संत किंवा सद्गुरू ह्या रूपात पाहता येतं. त्या सद्गुरूंच्या कक्षेत येणारे पण देहभावात असणारे भक्त ही प्रकृती, तर सद्गुरू हे पुरुष होय. सद्गुरू भक्तांना आपण एका दिव्य स्वरूपाची रूपे आहोत हा बोध देतात. शरीरातून जाणणारे तत्व आणि परमेश्वरी शक्तीचे स्वरूप एक आहे हा बोध देतात. गाढ झोपेत आपण निर्गुण निराकार असतो, ते जरासे जागे होत असताना सगुण निराकार व पूर्णतः जागृत मी शरीर ह्या भावावर सगुण साकार असतो. म्हणजे आपण कसं जीवन जगतो ते लक्षात घ्या. गाढ झोपेत आपण कुठे आहोत, काय आहोत, काही कळत नाही, म्हणजे निराकार होतो. निर्गुण निराकारही म्हणायला हरकत नाही. स्वप्न पडतात तेव्हा सगुण निराकार असतो, कारण स्वप्न बघतो, जाणतो ना.
काही पडतं आपल्या हातात नसतं, पण बघतोच. म्हणजे स्वप्न सद्गुरू आले की खुश होतो, जर वाघ आला तर पळतो, हो ना. तर तिथे निर्गुण निराकार, गाढ झोप ही निर्गुण निराकार, म्हणजे आपण निर्गुण निराकार आहोत, कारण हे आपलं स्वरूप आहे. गाढ झोपेतलं स्वरूप हे आपलं सत्य स्वरूप आहे. ते निर्गुण निराकार आपण, ते परमेश्वर जसा निर्गुण निराकार आहे मुळात, तसं आपणही निर्गुण आहे, कारण त्याचं अंग आहोत. त्याच्याने आपलं ते सगळं मुळात स्वरूपाकडे सगळं सारखंच आहे. तिथे परमेश्वराच्या ठिकाणी जी जाण निर्माण होते आहेपणाची, तसं आपण जराशे जागे झालं की आपल्याकडे जी जाण निर्माण होते ते आपण सगुण निराकार असतो. किंचित त्यावेळेला लगेच देहाचं स्मरण नसतं, पण जागे झालो हे स्मरण असतं. गाढ झोपेतून जागे झाले, ज्या क्षणासाठी ते असतं तिथे बाकी कसलाच विचार नसतो. केवळ जरासं जाग आली म्हणून जे जागृती आली, तो क्षण आपण सगुण निराकार असतो. जाणणं सुरू होतं. सगुण म्हणजे जाणणं, लक्षात घ्यायचं. आणि मग चांगले जागे झाले की मग देहावर येतो, मग देह मी ह्या भावात साकार होतो. म्हणून सद्गुरू जो बोध देतात की सद्गुरू भक्तांना आपण एकाच दिव्य स्वरूपाचे रूपे आहोत हा बोध देतात. शरीरातून जाणणारे तत्व आणि परमेश्वर शक्तीचं स्वरूप एक आहे हा बोध देतात. म्हणजे परमेश्वरी शक्ती जशी निर्गुण निराकार आहे तसे आपणही निर्गुण निराकार आहोत. परमेश्वरी शक्ती जशी सगुण निराकार होते तसे ही जाणीव सगुण निराकार असते. आणि परमेश्वर जसं सर्व रूपाने प्रकट झाला तसं आपण देह रूपाने परत सगुण साकार होतो. हे साम्य दोन्ही दोन्ही ठिकाणी जे एकच आहे म्हणायला. रूपातून स्वरूपाची भक्ती करताना मी स्वरूपाचा आहे ही भक्ती होय. या भक्तीतून सद्गुरू शिष्याला स्वरूपभावाकडे वळतात. स्वरूपभाव दृढ झाला की स्वरूपभावातून सर्वत्र स्वरूपच आहे हा अनुभव भक्ताला येतो. आता हा अनुभव कसा येत असेल प्रश्न पडला पाहिजे ना. सर्वत्र स्वरूपच आहे हा अनुभव शिष्याला येणार कसा? तो सद्गुरूंवर श्रद्धा ठेवतो तेव्हा तो म्हणतो हा सर्व स्वरूप आहे. ते भिंत आहे ना, बरोबर ना, हे चैतन्य आहे, महाचैतन्य. कळलं? आधी आपण घराच्या भिंतीवर कधी चैतन्य बघितलं कधी नाही, पण सर्वत्र चैतन्य म्हटलं की भिंत पण चैतन्यच आहे. प्रत्येक गोष्ट ही चैतन्यातूनच निर्माण झालेली आहे. हे आपण सद्गुरूंनी दिलेल्या ज्ञानातून पाहायला लागलो की सगळं चैतन्य दिसतं. नाही तर चैतन्य कसं कळणार? सांगितल्यावर कळतं असं जे म्हणतो ना, त्याच्यावर आपण श्रद्धा ठेवतो. जर एखादा माणूस नाही विश्वास ठेवतो, नाही कसलं चैतन्य, हे भिंतच आहे, तो भिंतच म्हणणार. म्हणजे पाहण्याची दृष्टी किंवा शरणागती कुठे ते सद्गुरूंनी सांगितलं. चैतन्याचा स्वभाव सांगितला की निर्जीव सजीव अजीव जे पण काही आहे ते सगळे चैतन्याची रूप आहेत. त्यामुळे कुठेही पाहिलं तरी चैतन्य सर्वत्र आहे हा बोध आपण रूपाच्या अपेक्षा पण बघू शकतो. म्हणजे अगदी तुम्हाला आता इथे आपल्या अवतीभोवती कुठे रूप आहे, इथे अवतीभोवती बरेच बॅक्टेरिया आहेत, ही पण रूप आहेत. किटाणू आहेत, जीवाणू आहेत, असं जे आपण शब्द वापरतो ना, व्हायरस म्हणजे जीवाणू, हे सगळे आहेत. ही सगळी चैतन्याचीच रूप आहेत. त्यांचं भलं उद्याच म्हणायला पाहिजे ना. म्हणजे आपली चांगली व्हायब्रेशन त्यांच्यावर पोहोचतील आणि त्यांचं भलं होईल आणि तुमच्यावर अटॅक नाही करणार. असं मी स्वरूपाचा आहे ही भक्ती आहे. लक्षात घ्या, हे वाक्य लक्षात घ्या. माझं स्वरूप आहे नाही, माझा देव आहे नाही, मी स्वरूपाचा. हा जो मी जो आहे, ही जाणीव मी म्हणते ती जाणीव स्वरूपाचं अंग आहे. हे त्याचं आपल्याला स्वतःच्या ठिकाणी एक्सप्लेनेशन असलं पाहिजे की आपण कोण आहोत. ही जाणीव आहे, देहातून कार्यरत आहे, ती त्या अनंत स्वरूपाचं अंग आहे हा बोध असला पाहिजे. ह्या भक्तीतून सद्गुरू शिष्याला स्वरूपभावाकडे वळतात. स्वरूपभाव दृढ झाला की स्वरूपभावातून सर्वत्र स्वरूपच आहे हा अनुभव भक्ताला येतो. शरीराला अन्न, पाणी, हवा, तेजतत्व, आकाशत्व ह्या सर्वांची आवश्यकता असते. जाणीवेला ह्याची गरज नसते, कारण जाणीव ह्या पंचमहातत्वाच्या पलीकडची वस्तू आहे. वेगळा प्रांत आहे, ती आली त्याच्यात. कळला ना? त्यामुळे जाणीवेला ह्या पंचमात, आता आपण उन्हात जाऊन उभे राहिलो कशासाठी? जाणीवेला गरज नव्हती, शरीराला गरज. उन्हात बसेल, थंडी वाजते असं म्हणतात.
म्हणजे ही जाणीव मला उन्हात गेलं की बरं वाटतं म्हणते, त्याचं उन्हात बरं गेलं वाटतं म्हणजे ती स्वतःला देह समजते म्हणून म्हणते. नाही, देहाला गरज आहे म्हणून इथे जाणीव घेऊन जाते देहाला म्हटलं तर ती ज्ञान बरोबर झालं. कळलं? जाणीवेला ह्याची गरज नाही. सतत विचाररूपाने स्फुरत राहणे हा जाणीवेचा स्वभाव आहे. म्हणजे जाणीव का? तर सतत आपल्याकडे विचार येतात, आपण विचार करतो की सतत विचार येतच असतात, चांगले वाईट सगळे विचार येत असतात एकसारखे. त्याचाच अर्थ जाणीव आहे. जाणीवाचं खात्री कशावर होते? जरी साधना नाही केली तर तू जाणीव कशावरून? विचार करायचं थांबून दाखव असं म्हटलं तर समजेल. हे विचाराशिवाय जाणीव राहू शकत नाही. सतत तिच्याकडे विचार येतात, हेच जाणीवेचं लक्षण आहे. सतत विचाररूपाने स्फुरत राहणं हा जाणीवेचा स्वभाव आहे. निर्विचार अवस्थेत जाणीव स्वरूपाशी एकरूप असते आणि गाढ झोपेत निर्विचार अवस्थेत जाणीव नेणी स्वरूपाशी एकरूप असते. म्हणजे ती नेणी होऊन जाते. ज्यावेळेला विचार थांबतात त्यावेळेला ही जाणीव आपोआप आपल्या मूळ स्वरूपाकडे जाते. म्हणून विचार थांबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. साधनेतून आपण म्हणतो विचार कमी होतात, कमी होतात त्यावेळेला आपल्याला बरं वाटतं. कारण ह्या जाणीवेला आपल्या स्वरूपाचं तिथे न कळत अनुभव येतो आणि म्हणून ती शांत होते. म्हणून नेणी स्वरूप हे शांती स्वरूप आहे असं जे आपण म्हणतो ते त्याचा अर्थ तो. जिथे आपण अगदी झोप यायला लागले माणूस बघा मर एकदा लहान मुलं झोप आलं की काय होतं, धावत पळत असं सुरुवातीला आणि मग गपचूप गपचूप बसायला लागलं की अरे झोप आली. तर ते आपोआप ती जाणीव त्या निराकार स्वरूपाकडे वळायला लागली की ते शांत होतं. पण स्फुरायला लागली की अशांत होतं. अशा बाबतीत व्हायचं. गाढ झोपेत निर्विचार अवस्थेत जाणीव नेणीव स्वरूपाशी एकरूप असते. श्वासस्मरणाचा अभ्यास करता करता विचार कमी कमी होत जातात. त्यामुळे निवांतपणा येतो. स्वयंस्मरणामध्ये दिव्यत्वाच्या विचारात ती जाणीव समरस होऊन निवांत होते. त्या निवांतपणात ही जाणीव निर्विचार अवस्थेत जाते व स्वतःला अनुभवते. म्हणजे निर्विचार झाले म्हणजे काही संपलं असं नाही. निर्विचार झाले की सगळ्यात मोठं कार्य जाणीव होतं. ती स्वतःलाच अनुभवते, स्वतःलाच चाकते आणि म्हणून ती शांत होते. जाणीवेला स्वरूपाचा अनुभव यायला लागतो. जसे आपल्याला आपण शरीर आहोत ही स्वतःच्या अस्तित्वाची जाण आहे, तसे परमेश्वराचे जे सगुण निराकार स्वरूप आहे तिथे स्वरूपाची जाण आहे. म्हणून त्याला दिव्य जाणी स्वरूप दिव्य नेणीव असे म्हणतात. आपल्या जीवननीतीचा एक सिद्धांत मांडलाय ना, दिव्य जाणी स्वरूप दिव्य नेणीव म्हणजे परमेश्वर. याचा अर्थ तो की ही जाणीव आहे, पण ती कशी आहे? नेणी स्वरूप आहे. म्हणजे निर्गुण ज्याला आपण म्हणतो ना, ते नेणीव स्वरूप आहे. कारण निर्गुण हा म्हणता येत नाही. निर्गुण नाही तर नेणी स्वरूप असते. एका बाजूला आपण परमेश्वर निर्गुण स्वरूप म्हणून, दुसरं म्हणतो तर सच्चिदानंद स्वरूप आहे. सच्चित आनंद त्याचे गुण आहेत असं जे सांगतो ना, पण ते निर्गुण अवस्थेत सुद्धा सच्चित आनंद हे गुण तिथे असतात. नेणी अवस्थेत सुद्धा, कारण तिथे सतत सातत्याने ती असते. तिथे जाणीवपूर्वक जाणलं नाही तरी ती नेणी स्वरूपात ती जाणीव तिथेच असते आणि त्यामुळे ती शांत स्वरूप असते. म्हणून सच्चित आनंद हे निर्गुण निराकार स्वरूपात पण जाणीवेचं स्वरूपच आहे. सगुण निराकारामध्ये पण ती सच्चिदानंद स्वरूप असते आणि सगुण रूपामध्ये पण ती सच्चिदानंद रूप असते. म्हणजे तिचं गुण आहेत. म्हणून निर्गुण अवस्था म्हणजे नेणीव अवस्था, हे लक्षात घ्या. तिथे काहीच गुण नाही असं नाही. ते सर्व गुण आहेत पण ते प्रगट दिसत नाहीत, म्हणून त्याला आपण नेणीव स्वरूप किंवा निर्गुण स्वरूप म्हणतो. दिव्य जाणीव स्वरूप दिव्य नेणीव म्हणजे ही नेणीव स्वरूप जे मुळात आहे ते दिव्य जाणीव आहे. त्या नेणीव स्वरूपाला जाणीव नाव म्हणतो. जसं मन म्हटलं की बहिर्मन अंतर्मन हा एक प्रकार सांगतो. आणि मन चित्त बुद्धी अहंकारामध्ये मन म्हणतो ते संकल्प विकल्प करणारी जी आपली अवस्था आहे, वृत्ती आहे, त्याला मन म्हणतात. ते मन वेगळं आणि बहिर्मन अंतर्मन वेगळं. म्हणजे ते मन जरी शब्द एकच असला तरी, तसं जाणीव म्हटलं की ती नेणी स्वरूप पण जाणीवच आणि जाणीवपूर्वक जाणणारी सुद्धा जाणीवच. कॉमनली जाणीव आपण त्याला शब्द वापरतो. जाणीव म्हटलं की ती नेणी स्वरूप पण आहे किंवा निर्गुण स्वरूप पण आहे आणि सगुण स्वरूप पण आहे. दोन्ही गोष्टी ती जाणीवच आहे. दिव्य जाणीव स्वरूप दिव्य नेणीव म्हणतो. संतांच्या ठिकाणी जी जाण आहे तिला आपण शुद्ध नेणीव स्वरूप शुद्ध जाणीव म्हणतो. म्हणजे आता इथे देहाच्या अपेक्षेत संतांच्या ठिकाणी ज्या शुद्ध जाणीव होते, दिव्यत्वाची जाणीव होते, त्यावेळेला तो सिद्धांत नाही मांडला जात. तिथे परमेश्वराकडे शुद्ध जाणीव स्वरूप शुद्ध म्हणजे ते मूळ नेणीव स्वरूपच आहे. तिथे ती जाणीव आहे. या नेणीव जी त्याला जाणीव म्हटलंय
ती शुद्ध आहे, ती दिव्य आहे. म्हणून ही जाणीव जी आहे ती नेणीव जी मुळात असते ती जाणीव स्वरूप आहे, म्हणजे शुद्ध आणि दिव्य आहे. पण संतांच्या ठिकाणी उलट बोललं जातं, ती दिव्य नेणी स्वरूप दिव्य जाणीव म्हटलं. दिव्य नेणी स्वरूप दिव्य जाणीव का म्हटलं? कारण देहातून ती असल्यामुळे मुळात ती नेणी स्वरूप तिथे आहे अंतर्मन, आणि ती दिव्य जी आहे अंतर्मन ते जर दिव्य झालं तर ती जाणीवपूर्वक जाणं पण दिव्य होतं. म्हणून संतांच्या ठिकाणी ते अंतर्मन दिव्य आहे हे सांगण्यासाठी दिव्य नेणी स्वरूप ती दिव्य जाणीव, म्हणजे जाणीवपूर्वक पण दिव्यत्वान जाणते, आणि दोन्ही बाजून तो अर्थ लागतो, कळलं ना. म्हणून नेणी स्वरूप आणि जाणीव स्वरूप हा अर्थ आपल्याला व्यवसाय, हा अर्थ बाहेर दुसऱ्या ग्रंथांमध्ये तुम्हाला कळणार नाही. जीवनविद्येत अभ्यास झाला तर तो कळणार. जाणीव नेणी म्हणजे काय, म्हणजे आपण जे जाणतो ती जाणीव, गाढ झोपेत असते ती जाणीव नेणीव, आपोआप आपल्याकडे जे होतं ते नेणीवेतून होतं, आपोआप होतं, आणि आपोआप होतं त्याला आपण प्रज्ञा म्हणतो. विचारपूर्वक पॉइंट काढून जेव्हा आपण एखादा विषय मांडतो तेव्हा जाणीवपूर्वक तुम्ही ते अभ्यास करून पॉइंट मांडतात, तो असतो. पण एखादा माणूस बसल्या बसल्या जे सुरू होतं त्याचं ते थांबत नाही म्हणतो, तर त्याचं नेणी स्वरूप असतं, तिथून आतून येतं म्हणतो आपण, ते नेणीवेतून येतं. म्हणजे याचे दोन प्रकारे प्रगटीकरण ते माणसाच्या ठिकाणी. संतांच्या ठिकाणी जी जाण आहे तिला आपण शुद्ध नेणी स्वरूप शुद्ध जाणीव म्हणतो. तर जीवाच्या ठिकाणी मी शरीर हा अहंकार असल्यामुळे अशुद्ध नेणी स्वरूप अशुद्ध जाणीव, म्हणजे अंतर्मन अशुद्ध आहे म्हणून जाणीवपूर्वक जाणणं अशुद्ध आहे. मूळ आपला नेणीव स्वरूप असल्यामुळे नेणीव शुद्ध झाली पाहिजे. म्हणून शब्दज्ञानाने बहिर्मनाला कळल्यासारखं वाटलं तरी ते पूर्णत्व नाही, कारण तुमचं पूर्ण अंग म्हणजे अंतर्मन आणि बहिर्मनाच्या मध्ये म्हणताना बहिर्मन हे जरासं टोक आहे हिमनागाचं, अंतर्मन म्हणजे पूर्ण हिमनाग आहे. मग मोठा हिमनाग अंतर्मन तो सुधारला तर हे टोक सुधारणार. नुसतं टोक छान झालं की म्हणजे आतमध्ये सुधारलं नाही, अंतर्मन सुधारलं पाहिजे, हे लक्षात ठेवायचं. अंतर्मनात मी देह हा भाव दृढ आहे म्हणून ती अशुद्ध नेणीव, आणि ह्या अशुद्ध नेणीवेच्या अधिष्ठानावर जाणीवपूर्वक जाणतो म्हणून ती अशुद्ध जाणीव. हे अज्ञान जर सद्गुरु कृपेने गेले तर आधी अशुद्ध नेणी शुद्ध होते आणि तिथे जाण निर्माण होते, आहे ते स्वरूपच आहे, आणि हे अंतरात स्फुरले तर ती जाण निर्माण होते, तिला शुद्ध नेणी स्वरूप म्हणतात. स्वरूपभाव दृढ होतो व सर्वत्र स्वरूपच आहे ही सहदृष्टी येते. इथे शुद्ध नेणीव स्वरूप शुद्ध जाणीवेचे कार्य सुरू होतं. आपण ज्यावेळेला आज देहभावत आहे म्हणजे आपलं अंतर्मन अशुद्ध आहे, आणि हे अशुद्ध नेणीवेच्या अधिष्ठानावर सगळं जाणीवपूर्वक जाणण्याचा प्रयत्न करताना आतून सगळे येणारे विचार हे देहभावाचे असल्यामुळे आपलं सगळं जीवन तशा पद्धतीने चाललेलं असतं. आणि म्हणून हे परिवर्तन होण्यासाठी ही जी अशुद्ध नेणी म्हणजे अंतर्मन ती शुद्ध झाली पाहिजे, आणि त्यासाठी बहिर्मना, आता अशुद्ध नेणी शुद्ध कशी होणार? बहिर्मनाच्या द्वारे. सद्गुरूंनी दिलेला उपदेश बहिर्मनाला समजला पाहिजे, बहिर्मनाने तसा प्रयत्न जाणीवपूर्वक केला पाहिजे, तेव्हा ते हळूहळू अंतर्मन पाजत. म्हणजे आपल्याला किती अभ्यास केला पाहिजे लक्षात, आपण जे जाणीवपूर्वक आपण स्वतः म्हणतो एवढीशी आहोत, आणि बाकीचं सगळं अंतर्मनच पसरलंय, तिथे केवढा अभ्यास झाला पाहिजे हा अभ्यास लक्षात ठेवायचा. इथे शुद्ध नेणी स्वरूप शुद्ध जाणीवेचे कार्य सुरू होते. म्हणून संतांकडे कार्य असतं ते शुद्ध नेणी स्वरूप शुद्ध जाणे. शिष्य जोपर्यंत देहभावात आहे त्याच्याकडे असतं ते अशुद्ध नेणी स्वरूप अशुद्ध जाणे, हा फरक आहे. जोपर्यंत आपण भेद करतो तोपर्यंत जीवभाव आपल्याकडे आहे, साधकाने विसरता कामा नये. सर्वांकडे पाहताना आपण भेदभावाने जेव्हा पाहतो तेव्हा साधकासाठी तो मोठा अडथळा असतो, त्याला निर्मळ होता येणार नाही, तर तिथे त्या भेदभावातून तो तसाच राहतो. हे महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. म्हणजे हे जे सांगितलं त्याचा अर्थ आहे तो, जोपर्यंत आपण भेद करतो म्हणजे भेदभाव करतो, भाव आहेत, भेद म्हणजे तुकडे नाही पडत, आपल्या मनामध्ये आपण तुकडे पडलेले असतात. जोपर्यंत आपण भेदभाव करतो तोपर्यंत जीवभाव आपल्याकडे आहे, हे साधकाने विसरता कामा नये. जीवभाव कशावरून म्हटलं तर कुठेही पाहताना भेदभाव, सगळ्या गोष्टीत भेदभाव आपल्याकडे असं आवडतं नावडतं, चांगलं वाईट ह्या अंगाने सगळीकडे भेदभाव करत बसतो, त्यावेळेस तो आपला जीवभाव असतो. हे साधक, आणि तोपर्यंत साधकाला अभ्यास हा केलाच पाहिजे. तो अभ्यास करताना पुन्हा पुन्हा सद्गुरूंना शरणागत व्हायला पाहिजे. शिष्याने शरणागत झालो असे म्हटले तरी मीपणा परत परत येतोच,
म्हणून सद्गुरूंचे ज्ञान पुन्हा पुन्हा घेतले पाहिजे, सद्गुरूंकडे पुन्हा पुन्हा प्रश्न विचारले पाहिजे, सद्गुरूंचे ज्ञान आत्मसात झाले पाहिजे, बाह्य अंगाने व अंतरंगाने दोन्ही बाजूने शरणागत होता आले पाहिजे. ती शरणागती कशी आहे? आता आपण लोटांगण घालतो सद्गुरूच्या समोर, कधी कधी करतात ना, आपण पूर्वीच्या काळी बरेच लोक, पण तिथे घातल्यानंतर बाहेर आल्यानंतर त्याचा अहंकार परत वाढलेला असतो. बघा सद्गुरूच्या मी किती जवळ आहे, असा जो भागतो आणि तो उलटसला वागला तर ते बदल होत नाही. तिथे जिथे सद्गुरूंकडे जसा वागतो तसा बाहेर वागायला शिकलं पाहिजे, तर ते बरोबर होईल, तर ते चांगलं होईल. प्रकृती म्हणजे स्वरूपाची प्रगट झालेली कृती. जे जे दिसते ती प्रकृती आणि जे जे असते ते स्वरूप. स्वरूप पुरुषाच्या अपेक्षेत जे जे जाणले जाते तो पुरुषार्थ असतो. लक्षात आलं हे वाक्य? स्वरूपच आहे ह्या भावातून जे जे जाणलं जातं त्याला पुरुषार्थ म्हणतात. म्हणजे आपण आता सुरुवातीचं काय, आपण स्वरूपाचे आहोत की ही जाणीव स्वरूपाची आहे, ह्या भावामध्ये जो अभ्यास होतो तो पुरुषार्थ असतो सुरुवातीला. आणि जेव्हा हे परिपूर्णतेने जे जे आहे ते सर्व चैतन्य स्वरूपाचंच आहे किंवा सद्गुरू स्वरूपाचंच आहे या भावात दृढ झाला की तो पुरुषार्थ झाला. पुरुषार्थ म्हणजे सत्कर्म झाला, की जे आपण म्हणतो 4 पुरुषार्थ जसे सांगितलं. 4 पुरुषार्थ म्हणजे जीवनाचं हे बेस आहे. खरं सांगितलं जीवन जगण्याचा बेस काय, तर धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4 पुरुषार्थ सांग. पुरुषार्थ याचा अर्थ ज्याला हे धर्म, अर्थ, काम, मोक्षामध्ये ज्या पद्धतीने वागता आलं ते वागता आलं तर त्याचं जीवनाचं सार्थक झालं. पुरुष अर्थ म्हणजे सार्थक व्हायला जे करायला पाहिजे तो पुरुषार्थ. हे सगळं चैतन्य स्वरूपाचं जीवन आहे. ह्या जीवनात जेव्हा आपण एक कार्य करायला लागतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपलं कार्य म्हणजे पुरुषार्थ ठरतं. जीवनाचं जो बेस आहे तो सगळा प्रत्येक जगताना हे सगळं जीवन परमेश्वराचं आहे किंवा सद्गुरूंचं आहे किंवा चैतन्य स्वरूपाचा जो बोध आपल्याला जसा क्लिक होतो त्याप्रमाणे तो घेता आला पाहिजे. आणि सर्व जीवन देवाचं आहे म्हणून जेव्हा आपल्याकडनं कार्य सुरू होतं त्यावेळेला तिथं अहंकार नसतो. उलट प्रत्येक गोष्टीमध्ये सगळं कार्य आहे ते देवामुळे किंवा सद्गुरूंमुळे झाला हा भाव असतो. तेव्हा ते जे कार्य असतं तेच खरं कार्य. जीवनाचं जे सार्थक आहे, कार्याचं सार्थक आहे ते ह्या भावातून कार्य झालं की तो पुरुषार्थ ठरतो, असं त्याचा अर्थ. ही प्रकृती मुळात स्वरूप आहे. मी म्हणणारे तत्व स्वरूपच आहे, पण ते कळत नाही. मी देह आहे म्हटलं तरी चुकीची ओळख ठरते. इथे शिष्याकडे जे जगणे आहे ते सद्गुरूंच्या ज्ञानाच्या अधिष्ठान असले पाहिजे. आणि हे सर्व ज्ञानाचे चिंतन करीत असताना त्या शिष्याकडे दिव्य प्रज्ञाशक्ती जागृत होते. जेव्हा दिव्य प्रज्ञाशक्ती जागृत होते तेव्हा सद्गुरू शिष्य वेगळे उरत नाहीत. ही दिव्य प्रज्ञाशक्ती जागृत होणे याला साक्षात्कार म्हणतात. आता एक हा प्रश्न अशाच पद्धतीने आला, म्हणजे आता हा विषय आला म्हणून आपण त्या प्रश्नाचा एक प्रज्ञाशक्ती आणि चैतन्य शक्ती सारखेच की वेगळे, काय उत्तर द्यायला ह्याच्यावर आता आपण वाचले त्याच्यावर सांगा. वेगळं आहे, कारण चैतन्य स्वरूप जीवभावात आहे तिथे प्रज्ञाशक्ती नसते. मग आता प्रज्ञाशक्ती म्हणजे काय? तिथे बुद्धीचं रूपांतर प्रज्ञेमध्ये होतं. हा जो भाव आहे ज्यावेळेला अभ्यासातून प्रज्ञा म्हणजे सहजपणे हे ज्ञान स्फुरतं ना त्याला प्रज्ञा. म्हणजे एखाद्याला काव्य सहज स्फुरतं तर त्या काव्याच्या अपेक्षित ती प्रज्ञाच आहे. त्या प्रज्ञेतून काव्य, मोठी काव्य म्हणा किंवा आता मोठे ग्रंथ रचले गेले की त्या त्या संतांच्या ठिकाणी ती प्रज्ञा जागृत त्याच्यातून ते झालेलं. प्रज्ञा म्हणजे बुद्धी ही देह भावाच्या अपेक्षेत असते, ते बुद्धी. त्याच बुद्धीचं रूपान, बुद्धी म्हणजे मेंदू नाही. मेंदूचं कार्य म्हणजे ग्रहण करण्याचं कार्य, संकल्प निकल्प विकल्प करण्याचं कार्य, ही जी शक्ती आहे जाणीवेला त्या मेंदूमुळे प्राप्त होते, मेंदूच्या द्वारे ती करते, ती शक्ती असते त्याला म्हणतात बुद्धी. आणि ही बुद्धी देहभावात असल्यामुळे ती संकुचित असते. पण ही शक्ती देह आपलं ही बुद्धी म्हणजे ही जी शक्ती आहे ती जेव्हा स्वरूप भावात जाते की स्वरूप भावात येते तेव्हा तीच बुद्धी प्रज्ञा म्हणून जाते. आणि ती प्रज्ञा म्हणजे तिथे सहजपणे संतांकडनं सत्कर्म सगळं ज्ञान सांगितलं जातं ते सहज. म्हणून एकदा महाराज म्हणाले होते, सच्चिदानंद स्वरूपाचं हिंदुजामध्ये हे होतं, प्रवचन असायची दर गुरुवारी, म्हणजे नाही दुसरा की चौथा गुरुवार काय होतं ना, म्हणजे
दर आठवड्याला असायचं गुरुवार. तिथे बरीच मंडळी बाहेरून जायचो. तेव्हा ते सच्चिदानंद स्वरूप हा विषय नाविन्याने तिथे मांडत होते, कारण त्याचा त्यांनी कुठे मांडलेला नव्हता आणि खरोखर नाविन्यपूर्ण आहे की ते कुठच्या ग्रंथात, मग ते म्हणाले हे ज्ञान तुम्हाला ग्रंथात नाही मिळणार, ते पुस्तक इथे आहे. इथे म्हणजे त्या प्रज्ञेतून ते होत आहे असं त्यांना म्हणायचं. कारण तुम्ही म्हणाल हे कुठच्या ग्रंथात आहे का? जाणीव नेणू हा शब्द सद्गुरूंनी जो वापरला तो शब्द कुठच्याही ग्रंथात तसा मिळणार नाही. तो जाणीव नेणी म्हणजे अज्ञान ह्याच्या अपेक्षित असतो. पण सद्गुरू जो वापरतायत जाणीव म्हणजे आत्मतत्व म्हणजेच जाणीव, तीच नेहमी स्वरूप असं तेच आत्मतत्व आहे, हे तो भाव नाही. म्हणजे आता ते त्यांच्याकडनं प्रगट झालं म्हणून ते पुस्तक इथे आहे, म्हणजे त्या प्रज्ञेत आहे असं त्यांना म्हणायचं होतं. जेव्हा दिव्य प्रज्ञाशक्ती जागृत होते तेव्हा सद्गुरू आणि शिष्य वेगळे उरत नाही. तिथे सद्गुरू आणि शिष्य म्हणजे शिष्याकडे जे दिव्य ज्ञान प्रगट होतं तेव्हा सद्गुरू आणि आपण एकच आहोत. तर एकच आहोत म्हणजे काय, तरी पण शिष्या शिष्यच असतो आणि सद्गुरू सद्गुरूच असतो. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींना पण दिव्य प्रज्ञा जागृत झाली होती, पण निवृत्तीनाथांची ती स्तुती केल्याशिवाय पुढे जात नव्हते, कारण ते शिष्यत्व ते सोडत नव्हते. कारण ते शिष्यत्व धरण्यात अहंकार कमी असतो, सगळ्यात मोठा उपाय. आपल्याला अहंकारावर कंट्रोल करायचं असेल तर आज सद्गुरू आहे, सद्गुरू आहे, सद्गुरू आहे, सद्गुरूमुळे झालंय हे जर प्रत्येक वेळेला केलं तर अहंकार आपोआप कमी होतो. म्हणून संतांना ते सगळं पक्क माहिती असतं, म्हणून ते कधी म्हणणार नाही की आता मी सद्गुरू झालो आता करा. तिथे सद्गुरू हा सद्गुरूच असतो आणि शिष्य तिथे सद्गुरूंच्या समोर शिष्यच असतो, हे नेहमी लक्षात ठेवायचं. ब्रह्मज्ञान झाले तरी शरीराचे नियम सांभाळावेच लागतात. म्हणजे आता आत्मज्ञानी झालं समजा म्हणजे काय शरीरात हवेत उडायला लागतो का? तसं नाही. पिक्चरमध्ये दाखवलेलं हवेत उडतात त्याचे, आणि लोकांच्या मनात तेच होतं, बरोबर आत्मज्ञान झालं की आपण हवेत उडू, पाण्याच्या खाली जाऊ, वर खाली जाऊ. असं काही होत नाही. ते शरीराचे नियम सांभाळावे लागतात. शरीराच्या अपेक्षेत बुद्धी आणि जीवन जगण्याच्या अपेक्षेत प्रज्ञा दोन्ही अंगाने साधकाचा विकास होतो. म्हणजे इथे आपल्याला दोन्ही अंग सांभाळायचे असतात की शरीराच्या अपेक्षेतले जे नियम, शरीरापेक्षेत तुम्हाला प्रपंचात असलेले जे काही नियम आहेत, जे ज्ञान आहे, ते जगण्यासाठी जे आवश्यक आहेतच. तर तिथे काही असं म्हणजे आता काही लोक कसे आता फकिरी वृत्ती ज्यावेळेला म्हणतात ते हा विचारच करणार, होईल ते परमेश्वर कृपेने मिळणार, त्यांना मिळतं. पण तुम्ही आहे, मला आठवतं निसर्ग दत्तांची गोष्ट. निसर्ग दत्तांना असंच वैराग्य आलं निसर्ग दत्तांच्या आणि ते घर सोडून गेले. म्हणजे त्यांची पानाच्या गाद्या होत्या 3-4. पूर्वी पानाच्या गाद्या हा धंदा होता. व्यापार म्हणजे काय मोठा व्यापार मराठी माणसाचा कोणता? पानाचा विडी 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 विकण्याचा धंदा, म्हणजे दुकान असायचे. आताही आहेत, आता कमी आहेत, पूर्वी फारच. आणि ते घरदार सोडून निघून गेले. पण भरकट होते त्यांना कळे ना कुठे जायचं. म्हणजे ट्रेनमध्ये बसल्यावर कुठे ते लांब गेले आणि ते भरकटतच बसले, त्यांना समजेना. पण त्यांच्या ओळखीच्या माणसांना पण पकडलं, घेऊन आले, परत आणलं. मग त्याच्यानंतर मग त्यांना कळलं की असं पळून जाऊन काय उपयोग होणार नाही, कारण त्यांना सद्गुरूने तत्वमसी हा मंत्र दिलेला होता. त्यामुळे तो मंत्र मंत्र म्हणजे तो बोध त्यांनी पकडला होता की मी तेच आहे. तेच आहे म्हणजे मी कुठे जाईल मग तेच होऊन राहता येत ना, तुला प्रपंचाच्या अंगाने सगळ्या गोष्टी सांभाळायला पाहिजेत, हे तिथे कळलं असेल त्यांना, म्हणून ते परत आले. फक्त त्यांनी 4 गाद्या होत्या, 2 गाद्या ठेवल्या, 2 गाद्या काढून टाकल्या, म्हणजे व्याप नको म्हणून. असं ते त्यांची ती गोष्ट आहे तशी. ब्रह्मज्ञान झाले तरी शरीराचे नियम सांभाळावेच लागतात. शरीराच्या अपेक्षेत बुद्धी म्हणजे शरीराच्या अपेक्षेत जगण्याच्या अंगाने बुद्धी, बुद्धी म्हणजे योग्य अयोग्य ह्या गोष्टी म्हणजे शहाणपण पाहिजे, आणि जीवन जगण्याच्या अपेक्षेत प्रज्ञा दोन्ही अंगाने साधकाचा विकास होत राहतो. संत म्हणतात देवापेक्षा सद्गुरू मोठा, कारण देव प्रत्येकाला जीवरूपात जन्माला घालतो आणि सद्गुरू शरणागत शिष्याला देवरूपात जन्माला घालतात. परंतु हा जीवपणा सुटण्यासाठी प्रत्येक साधकाला अभ्यास हा करावाच लागतो. म्हणजे सावधपणा आहे. नाही तर म्हणा चला सद्गुरू करणार करू दे, आपण बसूया तिथे, तसं नाही. अभ्यास हा प्रत्येकाला करावा लागतो. म्हणून हे बोधामृत आहे. विश्वाच्या अपेक्षेत निर्माण झालेली सर्व रूप म्हणजेच प्रकृती, त्या रूपांना सांभाळणारा तो पुरुष, अधिष्ठान म्हणजे असं म्हणायचं. मानवी जीवनाच्या अपेक्षेत शरीर ही प्रकृती आणि दिव्य जाणीव हा पुरुष. माणूस अशुद्ध नेणी स्वरूप अशुद्ध जाणीव, संत शुद्ध नेणी स्वरूप शुद्ध जाणीव, आणि परमेश्वर शुद्ध जाणीव स्वरूप शुद्ध नेणे. याचा वाक्याचा अर्थ बऱ्याच वेळेला लोकांच्या लक्षात येत नसायचा, त्यामुळे बऱ्याच वेळा चर्चा व्हायची, हे काय हे काय हे काय प्रश्न. पण जोपर्यंत नेणीव आणि जाणीव हे व्यवस्थित समजणार नाही तोपर्यंत हा गोंधळ येणार. पुढचं
प्रकृती म्हणजे स्वरूपाची प्रगट झालेली कृती. जे साकार रूप झालेलं आहे, हे साकार रूप ह्या चैतन्य स्वरूपातून निर्माण झाले. म्हणजे स्वरूपच ते त्या नियमाने प्रगट झालेलं आहे. म्हणजे निर्गुण निराकार जे दिसत नव्हतं, तिथे काय कळत नव्हतं, तेच स्वरूप साकार रूपाने दिसायला लागलं. म्हणून प्रगट झालेली कृती म्हणजे प्रकृती हा अर्थ दिला. जे जे दिसते ती प्रकृती. म्हणजे ही डोळ्यांना किंवा आपल्या जाणीव पंच ज्ञानेंद्रियाच्या द्वारे जे जे आपण जाणतो ती प्रकृती म्हणजे वस्तू, पदार्थ. आपण जे म्हणतो ना, हे सर्व पदार्थ. पदार्थ म्हणजे जे जे आपल्या जाणीवेला पंचज्ञानेंद्रियाच्या द्वारे जाणता येतं त्याला प्रकृती म्हणा किंवा पदार्थ म्हणा, हा त्याचा अर्थ. जे दिसतं ते प्रकृती, दिसतं ती प्रकृती, पण त्याच्यामध्ये जे जीवनतत्व आहे ते पुरुष. ते पुरुष जाणीव म्हणजे ते पुरुष आहे असं. स्वरूप पुरुषाच्या अपेक्षेत जे जे जाणले जाते तो पुरुषार्थ. म्हणजे हे सगळं जीवन स्वरूपाचं आहे या भावामध्ये जेव्हा एखादा साधक जीवन जगायला लागतो त्याचं जीवनाचं सार्थक झालं म्हणून समजा. सोप्या भाषेत समजायचं पुरुषार्थ म्हणजे ही प्रकृती मुळात स्वरूपच आहे. म्हणजे हे सगळं प्रकृती म्हणजे जरी वेगळे वेगळे दिसले मुळामध्ये ते स्वरूपच आहे. त्या स्वरूपातून ते निर्माण झाले. मी म्हणणारे तत्व स्वरूपच आहे पण ते कळत नाही. मी देह आहे म्हटलं तर ती चुकीची ओळख ठरते. म्हणजे मी देह आहे हे जर जाणीव म्हणते तर तिचं चुकीची ओळख होते. कारण ती देह ही प्रकृती आहे, त्या प्रकृतीला मी देह म्हणते म्हणून तिथे चुकीचं होतं. ती स्वरूप आहे खरं. मी म्हणणारे त्याचं स्वरूपच आहे, ते कळत नाही. मी देह आहे म्हटलं तर ती चुकीची ओळख आहे. इथे शिष्याकडे जे जगणे आहे ते सद्गुरूंच्या ज्ञानाच्या अधिष्ठानावर असले पाहिजे. म्हणून आपलं प्रत्येक ज्ञानाचा कस ते लागला पाहिजे. आपले विचार, आपले उच्चार, आपला आचार म्हणजे ज्ञानाचा कस म्हणजे आपण चैतन्य स्वरूप हा ज्ञानाचा कस. ही जाणीव आहे. म्हणजे हे प्रॅक्टिकल लक्षात घ्या. हे शरीर आहे, शरीर आहे. जाणीव आहे, जाणीव आहे. हे जाणणारं तत्व आहे. आता हे जाणणारे तत्व कसं जगायचं, तर इथे आपण चैतन्य स्वरूपात किंवा स्वरूपाचं रूप आहोत या भावात जगलं पाहिजे. पण ते आपल्या लक्षात येत नाही. आपण मी देह या भावात जगतो आणि तिथे आपलं गणित जीवनाचं चुकतं. तर आता आपल्याला सुधारणा काय करायची की प्रत्येक कृती ही चैतन्य स्वरूपाच्या स्मरणात किंवा सद्गुरूंच्या स्मरणातून व्हायला हवं. कारण आता ही सद्गुरूंच्या स्वरूपात मी मध्ये सद्गुरू कशाला सांगतो असा प्रश्न पडेल तुम्हाला. चैतन्य स्वरूप स्वतःहून तुम्हाला काही सांगायला येणार नाही. बघा, सगळे चैतन्य स्वरूपाचे नियम आहेत, सगळे चैतन्य स्वरूपाचे रूप आहेत, पण ते निर्गुण निराकार स्वरूप तर बोलायचं काही सांगण्याची पद्धत नाही. ते सगुण निराकार स्वरूप आहे तेही स्वतःहून तुम्हाला सांगायला येत नाही. किंबहुना हा जो परमेश्वर असा तर तुमच्या जीवनात ढवढवळच करत नाही, कृपा पण करत नाही, कोपही करत नाही. त्या नियम ठेवले त्याप्रमाणे वागला तर बरा, नाहीतर तुझं तुझ्याकडे बघ, असा तो प्रकार असतो. पण इथे शिकवतात कोण? सद्गुरू. हे बाबा हे बघ असं आहे, तो असं वाग. त्यामुळे सद्गुरू म्हणजे ते सगुण निराकार स्वरूप ज्याला आपण म्हणतो ते दिव्य स्वरूप, तेच मार्गदर्शन करायला सद्गुरू रूपाने ते साकार झालेलं आहे, हा त्याचा अर्थ. म्हणून सद्गुरूंना स्वरूप भावातून जितकं आपण भजतो म्हणजे चिंतन करतो किंवा त्यांचं स्मरण करतो, तितकं जसा तुमचा विचार तुझ्या जीवनाला आकार याप्रमाणे ह्या जाणीवेला सुद्धा तसं त्या जाणीवेत बदल व्हायला लागतो. म्हणून इथे शिष्याकडे जे जगणे आहे ते सद्गुरूंच्या ज्ञानाच्या अधिष्ठान असले पाहिजे. आणि हे सर्व ज्ञानाचे चिंतन करीत असताना त्या शिष्याकडे दिव्य प्रज्ञाशक्ती जागृत होते. जेव्हा शिष्य पुन्हा 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 हे जेव्हा चिंतन करायला लागतो की हे जे चैतन्य स्वरूपाचं जीवन आहे आणि त्याच्यातून त्याच्याकडे जो चैतन्य भाव निर्माण व्हायला लागतो, त्याच्याकडे जो दिव्य भाव निर्माण, त्याच्यातून त्याचं जे कार्य सुरू होतं, तो माझं असं तो म्हणायला जात नाही, तर तो म्हणतो हे सद्गुरूंचं आहे, सद्गुरूंचं आहे. कारण ती वस्तुस्थिती असते. म्हणून वेदकालीन ऋषी मुनींनी पण वेदांना आम्ही आता खरं म्हणजे वेद म्हणताना कपिल मुनी आहेत किंवा अनेक त्यावेळेला सांख्ययोग म्हणणारे, सांख्ययोग ज्याला सांगितलं जातो की जे सगळं जास्त तत्वज्ञान संतांनी सांख्ययोगाच्या अधिष्ठान म्हटलं गेलं. दर्शन आहेत प्रत्येक दर्शन म्हणजे एक व्ह्यूज दिलेले आहेत की हे असं जीवन आहे, हे असा परमेश्वर, हे व्ह्यूज त्याला दर्शन म्हणायचे. तर हे सांख्य मुनी
आपलं सांख्य योग हा कपिल मुनीने मांडलेला आहे. अशा अनेक ऋषीमुनींनी ते मांडलेले होते. पण ते मी म्हटलं म्हणत नव्हते, हे सगळं प्रगट झालं म्हणत. म्हणजे हे ज्ञान आलं, मी करतो असं मला त्याला वाटतच नव्हतं, कारण ती प्रज्ञा जागृत झाली. त्या प्रज्ञेतून ते निर्माण झालं. म्हणून संत सद्गुरू पण तेच म्हणतात, मी केलं नाही तर ते सद्गुरू कृपेने झालं, सद्गुरू कृपेने झालं. म्हणजे त्याला त्या प्रज्ञाशक्तीला सद्गुरू कृपा म्हटले जाते. कळलं ना, किती सद्गुरू कृपा आहे. जेव्हा दिव्य प्रज्ञाशक्ती जागृत होते तेव्हा सद्गुरू आणि शिष्य वेगळे उरत नाहीत. म्हणजे इथे वेगळे उरत नाही म्हणजे देहाने वेगळे असतात, पण भाव एकच असतो की मी नाहीच आहे ते सर्व सद्गुरूचंच आहे किंवा सद्गुरूच आहे. ह्या भावात सगळं जे सद्गुरूचंच आहे भाव तिथे प्रगट होतो आणि तिथे ती प्रज्ञाशक्ती जागृत होते. दिव्य प्रज्ञाशक्ती जागृत होणे ह्यालाच साक्षात्कार म्हणतात. ब्रह्मज्ञान झाले तरी शरीराचे नियमन, आता इथे परत लक्षात ठेवायचं, ब्रह्मज्ञान झालं म्हणजे शरीराचे नियमन आहेत का? तर आहेत. कारण प्रकृतीला नियम आहेत, स्वरूपाला नियम नाही. जाणीवेला प्रकृतीचे नियम लागू होत नाही. पण जाणीव जेव्हा शरीरात आहे तर ऑटोमॅटिक शरीराचे नियम आपल्याला सांभाळायला पाहिजे. आपण होडीत बसलो तर होडीचे नियम आपल्याला लागू होतात. होडी बुडाली की नियम आहे, होडीबरोबर आपण आतमध्ये जातो, होडी तरंगते तर होडीबरोबर आपण तरंगतो. होडीचे नियम आपोआप लागू. तसे शरीराचे नियम ह्या जाणीवेला लागू होतं. विमानात गेलात, हवेत उडाल, तुम्ही उडू शकत नाही, हवेत उडता, विमान उडतं म्हणून तुम्ही उडाला. पण विमान खाली उतरलं की तुम्ही पण खाली उतरले. हे नियम आहेत. म्हणजे इथे असं नाही होणार की बाबा मी आता विमानाच्या बाहेर जातो आणि उडतो असं उडायला जाऊ नका ब्रह्मज्ञान झालं की. शरीराच्या अपेक्षेत बुद्धी आणि जीवन जगण्याच्या अपेक्षेत प्रज्ञा, दोन्ही अंगाने साधकाचा विकास होतो. दोन्ही अंगाने साधक ते विकसित होतो. म्हणून संत म्हणतात देवापेक्षा सद्गुरू मोठा, कारण देव प्रत्येकाला जीवरूपात जन्माला घालतो. म्हणजे ही चैतन्य शक्तीतून प्रत्येक जण कसा येतो? जीवरूपात येतो. आणि ह्या जीवरूपात असलेल्या त्या जाणीवेला सद्गुरू शिवरूपात जन्माला घालतो. म्हणून सद्गुरू मोठा असं ते संत. पण सद्गुरू म्हणजे ते चैतन्य स्वरूपात असतं, मोठा छोटा असा काही भाग नसतो. हे परत लक्षात. श्रेष्ठ कनिष्ठ हा भाव जिथे आला तिथे भेदभाव आला. म्हणून ते सगळं देवाचंच कार्य आहे. ह्या पद्धतीनेच आपल्याला ते पाहायचं. म्हणून उद्धारा जगद्धारा देई सर्वासावर स्वरूपानुसंधाने चित्त रमो निरंतर. म्हणून दृष्टी, आता हे एवढं सगळं वाचल्यानंतर दृष्टी काय की सगळी रूप आहेत ती चैतन्य स्वरूपाची रूप आहे. सगळी रूप म्हणजे पशु पक्षापासून जे जे दिसतं, पण त्याला जीवनविद्येने आणखीन एक वेगळं रूप अँगल दिला की प्रत्येक रूप हे व्यवस्था रूप असतं. बघा तिथे ह्या दोन याच्यावर फरक काय? सगळी रूप चैतन्य स्वरूपाची आहेत, मग सगळी रूप सारखी वागत का नाहीत? सगळी माणसं स्वरूपाची, मग सारखी का वागत नाही? किंवा पशु पक्षी हे माणसासारखे का वागत नाहीत? किंवा वाघ हा माणसासारखा का बोलत नाही? किंवा माणूस हा वाघासारखा का बोलत नाही? ते नियम आहेत. त्याची तोंडाची रचनाच अशी आहे. म्हणून ज्ञानेश्वर माऊलीने रेड्याला बोलायला लावलं. रेडा बोलू शकत नाही. आता पिक्चरमध्ये दाखवला रेडा असा तोंड. वेदात वेद म्हणाले ना रेडा. जर सायंटिफिकली विचार केला तर आपली जी जबड्याची रचना आहे, जिभेची रचना आहे, तशी रेड्याची नाही. रेड्याला हा असंच बोलायचं. तू मी बोलता येणार नाही, कारण ती जीभ त्याची हलत नाही. नियम आहे तो. मग हे सांगतात ते काय, तर त्यावेळेला अज्ञानी माणसाला रेडा म्हणायचे. म्हणजे सायंटिफिक खरं ही गोष्ट आहे. पण लोक बोलतात रेड्याच्या तोंडी बोला, म्हणजे मूर्ख माणूस जो होता त्याच्याकडनं पण वेद बोलून घेतले, हा त्याचा अर्थ. पण आता सिनेमामध्ये दाखवलं, तुम्ही बघितलं शकता, रेड्याच्या आता डोक्याला हात ठेवतात ज्ञानेश्वरांमध्ये आणि रेडा वेद बोलतो. तसं होत नाही. नियम हे नियमच आहेत, नियम तोडता येणार नाही, लक्षात ठेवा. म्हणून चमत्कार म्हणून तुकाराम महाराज विमानात बसून गेले. अरे आपण नेहमी विमानात बसून पण वर जात नाही, म्हणजे विमान कधी जाऊ वर, ते खाली आलं तर जाऊ वर. कळलं? हो.
चालू शकत नाही. मग काय केलं असेल? म्हणजे आपण चमत्काराला जे महत्व देतो, तो चमत्काराला असं म्हणजे जे नियम कळत नाही आणि गोष्टी घडतात त्याला आपण चमत्कार म्हणतो. चमत्कार कशाला म्हणतो? एकदा मी असं फुल काढून दाखवलं, तुम्हाला चमत्कार आला. पण त्या मागे मी हातातून काढून दाखवलं, हा नियम आहे. कळलं ना? सत्य साईबाबा असे दाखवायचे अंगठी बिंगठी. तर बाळासाहेब ठाकरे म्हणाले, अरे मी त्यावेळेस शंकरच चव्हाणांना अंगठी दिली. झालेली घटना सांग. बाळासाहेब ठाकरे, अरे मी भेटलो, मला काहीच अंगठी दिली नाही सत्य साईबाबा. आणि त्याने काढून त्यांना नाही दिलं, पण त्यांना राग आला. अरे शंकरच मला का नाही दिली? ते सत्यावर होते, हे सत्यावर नव्हते म्हणून नाही दिली. साधा उपाय. तसे संत भेदभाव करत नाहीत. लक्षात. म्हणजे जसं जर काढता आलं तर खूप बरं झालं असतं, पण तसं काढता येत नाही. काय ते लपवून चमत्कार हात चलाकी केली तर ते होतं. म्हणून ह्या सगळं आता तुम्ही म्हणाल मग सत्यासाई संत होते की नव्हते, प्रश्न पडाल, त्याच्या मागे जाऊ नका. त्यांनी चांगलं कार्य केलंय तिथे. त्यांनी जे हॉस्पिटल्स केले आहेत, बऱ्याच लोकांना खूप केलेलं आहे. त्यावेळेला खूप लोक जायचे. पण ते संत होते की नव्हते माहित नाही, पण त्यांनी कार्य चांगलं केलं. त्यांनी चमत्कार करायचे म्हणजे तो संत नाही असं म्हणायचं. चमत्कार म्हणजे हे हातचलाकीचेच कार्य करायचे ना. पण त्यांचं ते असं एक त्याच्या बाजूने बाजू सांगितलं की हे केल्यामुळे तर लोक येतात ना, आणि त्यांना चांगल्या मार्गाला लावतो, फसवत तर नाही ना. पण त्याच्यावर मग बऱ्याच गोष्टी आहेत. त्याच्यात आपलं आता अडकायचं नाही. ते संत होते किंवा त्यांनी चांगलं कार्य केलं एवढंच आपल्याला पाहायचं की ती ईश्वरी शक्ती आहे. समजलं. म्हणून इथे नियमाने काय होतं ते पहा. नियम आपल्याला कळले नाही आणि ते होतं त्याला आपण म्हणतो चमत्कार. म्हणून सद्गुरू आणि शिष्य ह्याच्यामध्ये जेव्हा श्रद्धेने शिष्य जे जे करतो त्याला सुपरिणाम मिळतो. हा नियम आहे, हा चमत्कार नाही. कळलं ना? किंवा साईबाबांकडे म्हणाल, साईबाबा नेहमी म्हणतात श्रद्धा आणि सबुरी. त्यांनी नियम सांगितला, तुम्ही श्रद्धेने करा, पेशन्स ठेवा, तुम्हाला मिळणार. आणि त्याच्यातून ती भक्ती वाढते. म्हणजे श्रद्धेतून करण्यासाठी भक्तीची आवश्यकता असते, आणि श्रद्धेने झालं की ती भक्ती होते. पण तिथे अज्ञानातून श्रद्धा झाली, अंधश्रद्धेतून भक्ती केली, ती भक्ती उरत नाही. पण तिथे मग वेगळे वेगळे कंगोरे तिकडे सगळे येतात. म्हणून दिव्यत्व, देवत्व, संतत्व हे दाखवता येत नाही, ते सिद्ध करता येत नाही. पण त्यांच्या आचरणातून, त्यांच्या वागण्यातून आपण ते संत होते असं म्हणतो. हल्लीच एका मध्ये मध्ये वाचलं मी की ते म्हणतात साईबाबा संत नाही, त्यांची कशाला उपासना करता? बिचाऱ्या किती वर्षापूर्वी होऊन गेलेत आणि लोक वर्षानुवर्ष करतात. ते जाणत करते तर करू दे, त्यांच्यामुळे कोणाला नुकसान होत नाही ना. चांगलं एक आहे प्रसिद्ध, त्याचं इथं नेहमी युट्यूबवर बरेच वेळेला असतात. त्यांनी एकदा सांगितलं होतं की साईबाबा संत नाही, त्यांची कशाला पूजा करता? कारण हे सनातनवादी आहेत. कुठे कुठे भेद माणसाचा असतो. म्हणून म्हटलं ना, भेद करताना आपण कशा कशाचा अभिमान धरू. उपनिषदामध्ये सांगितलं ना, जातीचा, धर्माचा, पंथाचा, इथे भेदभाव सगळीकडे आपण करत जातो आणि त्याच्यामुळे नको ती कॉमेंट्स आपण करत जातो. आता ते होऊन गेले, आता त्यांचं तू आता बोलून काय उपयोग आहे? तू त्यांच्यामुळे आता जरी तू संत असेल की नसेल आपल्याला माहित नाही, पण जिथे भेदभाव करतो तिथे संतत्व नाही, हे नेहमी लक्षात ठेवायचं. मग तिथे ती व्यक्ती कार्य पण चांगली करते, असं पण आपण म्हणत नाही की वाईट करते, कार्य करते. पण इथे लोकांच्या मनात भेदभाव निर्माण केला की तिथे मन दूषित होतं परत. कळलं ना? म्हणून ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला सावध राहिलं पाहिजे की आपल्याकडे भेदभाव येता कामा नाही. पहिली गोष्ट तिथे दुजे पण जिथे येतं तिथे मग आपलं मन दूषित होतं, दुसरं काही होत नाही. दुसऱ्याचं काय वाईट होत नाही, तुमचं वाईट होतं, तुमचं मन दूषित होतं. जिथे मन दूषित होतं तिथे स्वरूपसिद्धी प्राप्त होणार नाही. तिथे स्वरूपसिद्धीसाठी आपल्याला मन निर्मळच व्हायला लागतं आणि तिथे सर्वांच्या भल्याचं चिंतन जाणीवपूर्वक करता करता ते सहज जेव्हा त्याचा परिणाम समोर दिसायला लागतो तो त्या आपला फायदा असतो. कळलं? म्हणून इथे ही जाणीव आहे. परत लक्ष, अनंत स्वरूप आहेच, जाणीव आहे आणि सद्गुरू स्वरूप आहे. या तिघांचा मेळ आपल्याला घालता आला पाहिजे. तिथे परमार्थ सुरू होतो. तिथे श्रद्धेने तुम्ही मेळ घातलात की तो परमार्थ सगळा सुरू होतो. बाकी निसर्ग नियम बदलता येत नाहीत. पण एका नियमाला दुसरा नियम छेद देतो. त्याप्रमाणे नियम म्हणजे वरून माणूस खाली पडला तर आपटणार, गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे. पण तो पॅराशूट घेऊन उतरला तर नियमाला छेद दिला. पॅराशूट घेऊन उतरतात, आरामात उतरतात, आपटत नाही.
म्हणजे इथे ही नियम असे आहेत, म्हणजे कायदेशीर पण वकिली बाजू पण अशीच असते. एका कायद्याला दुसरा कायदा काय सांगितलं की तो वेगळा निर्णय येतो म्हणतात तसं. पण निसर्गाच्या नियमामध्ये हे सगळं स्पष्ट आहे. तुम्ही पॅराशूट घेऊन उतरा, आपटणार नाही तर नक्की, पण पॅराशूट उघडला नाही तर आपटणार. म्हणजे पॅराशूट घेतला म्हणजे वाचला नाही, पॅराशूट उघडला पाहिजे. तिथे हवेने त्याला तरंगवलं पाहिजे तर तो आरामात उतरणार, नाही तर परत गोंधळ. म्हणजे हे सगळे नियम आहेत आणि ह्या नियमाप्रमाणे आपण जीवनाकडे पाहायचं. इथे चमत्कार चमत्कार प्रकार नाहीये, पण देवत्व आणि निचत्व ह्या दोन्ही गोष्टी मात्र मानवी जीवनामध्ये आहेत. त्याचा विवेक आपल्याला करता आला पाहिजे, तिथे आपल्याला शहाणपणाने पाहता आलं. आणि प्रत्येक मनुष्यामध्ये सद्गुण आणि दुर्गुण असतात, हे परत लक्षात. सगळा कोणताही माणूस 100% सद्गुणी नसतो आणि कोणताही माणूस 100% दुर्गुणी नसतो. पर्सेंटेज वाईज म्हणाल तर जरा चांगले गुण जास्त म्हटलं की तो चांगला म्हणायचा, पण पर्सेंटेज वाईज एखादं दुर्गुण वाईट आहे तर म्हणतो आपण दुर्गुण म्हणतो. म्हणून इथे चांगलं आणि वाईट नसतं, तुम्हाला त्या त्या वेळेप्रमाणे काही लोक मदत करतात, काही लोक मदत. पण ते चांगलं कोणाला मग वाईट म्हणायचं. जे चांगले वागतायत ते चांगले वागू दे म्हणून त्यांचे चांगुलपणाचं जास्त कौतुक करा, म्हणजे ते चांगले वागायला लागतील तुमची, ते तुमच्याशी चांगले असतात. की ते चांगलं आणि वाईट हा नसतो, आपल्याला जे जे परिणाम मिळतो त्याच्यावर आपण चांगला वाईट म्हणत असतो. पण सगळ्या गोष्टी या ईश्वरी शक्तीचंच कार्य चाललेलं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला कुठे तडजोड करावी लागेल, कुठे काही गोष्टी समजून घ्याव्या लागतात, सांभाळाव्या लागतात. हे सगळं केलं तर आनंद असतो. तिथे आपण मारामाऱ्या करत बसलो तर काय खरं नसतं. पूर्वीचा काळ तसा वेगळा होता, आताचा काळ सगळा वेगळा आहे, हे लक्षात ठेवा. आणि आताचा काळ आपल्यासाठी खूप चांगला आहे साधकांसाठी. पूर्वीच्याकडे तलवार कमरेला लावूनच जायला लागायचं. जरा का तरी तलवार काढ, असा होता ना शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जरी बघितलं तर तेच होतं. आता तुम्हाला तलवार लावायला लागत नाही, तलवार लागली तर पकडले जाणार. काळ बदललाय. तर काळ बदलल्यानुसार आपण जितकं सामोपचाराने प्रेमाने सांभाळून जितकं राहू तितकं आपण जीवन आनंदाने जगू शकतो. ते उगीच वाद विवाद हे करत बसलं त्याच्यातून जीवन आनंदाने जगू शकत नाही. उलट ते खूप टेन्शन असतं. कोर्ट कचेरी म्हणजे सर्वात मोठं टेन्शन. शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये, तरी पण काही लोक चढतात आणि चढल्यानंतर त्या वकिलाची फी देऊन देऊन थकतात. होतं ना कधी कधी. बराच वकील म्हणजे त्याला हिशोबच नाही तो किती पैसे मागेल. बिझनेस करताना त्याने 20% प्रॉफिट घेतला तरी पुष्कळ घेतला असं म्हणतो माणूस. दुकानदार म्हटला जर माझे पाच बघा भाजी आणतो तर 25 रुपये होलसेलमध्ये, बाहेर 50 रुपये काय डबल घेतात तो पैसे. पण वकील किती पटीने घेतो. एक तास उभं राहायला एखादा वकील 2 लाख रुपये पण घेईल. एखादा अगदी साध्यातला साधा वकील 25,000 घेतो. 25,000 हिशोब काय काहीच माहित नाही. म्हणून शहाण्या माणसाने त्या वादात पडू नये. पण कुठे नाईलाज झाला तर पडावं लागतं, तर मग ते आपलं प्रारब्ध. कळलं ना. अशा सगळ्या गोष्टी आहेत जीवनाच्या. म्हणून ही सगळं ईश्वरी कार्य चालू आहे, ईश्वरी कार्य चालू आहे, हे आपल्या मनामध्ये सतत स्मरण असलं पाहिजे. इथे आपल्याला आधार सद्गुरूंचा असल्यामुळे सद्गुरूंचं स्मरणातून जीवन जगा. कारण नाथ आणि अनाथ म्हणताना महाराजांनी एकदा सांगितलेलं आहे. कोणता अभंग आहे बरं तो? अनाथांचा नाथ जनार्दन. महाराज नेहमी त्यावेळेला म्हणायचे, एका जनार्दनी एकपणे उभा, एकपणे उभा, चैतन्याची शोभा शोभवीत शोभवीत. म्हणजे आपला नाथ म्हणजे आपल्या जीवनाचा आधार हा सद्गुरू असतो. परमेश्वर पण नसतो, सद्गुरूच असतो. म्हणून सद्गुरू भक्ती महत्वाची. कारण सद्गुरूच तुमच्यासाठी त्यासाठी सगळा उपयुक्त होणार असतो. परमेश्वर फक्त दृष्टा असतो, बघतो काय करतोस. म्हणून दृष्टाभाव चांगला की वाईट, माणूस बुडतोय. मी दृष्ट आहे, मी काय करणार नाही, त्याचं नाही. तू मदत कर, मग तुझं दृष्टाभाव नंतर सांभाळ. कळलं ना. पण असा एखादा अशा दृष्ट आहे मी नाही बघ, मी बघायचं माझं काम आहे, मी काही करणार नाही म्हटलं तर तो दृष्टाभाव काय उपयोगाचा. तिथे मदत आहे, तिथे मदत झालीच पाहिजे. तुझा दृष्टाभाव धरून बसला तर काही होणार नाही. असो, म्हणून हे सगळं जीवन आपलं कसं चाललंय याचा बोध आपण घेतलेला आहे. आता थोडी साधना घेऊया, मग परत प्रश्न उत्तराकडे वळूया.